दुपारेलच्या आधी मी नॅशनल कॉलेजला होते आणि बँड्रा बँड्रा आणि तिथे सुद्धा बरेच कलाकार आहेत तिथले म्हणजे अगदी सलमान खान पासून बरेच ऍक्टर्स त्या कॉलेजचे आहेत. तिथे सुद्धा ना ऑडिशन्स होतात, हिंदी सिरियल साठी लोक येतात. मला असं 2दा त्यांनी सिलेक्ट केलं आणि दोन्ही वेळेला मी क्रॅक केलंय ते ऑडिशन आणि मला ती सिरियल मिळाली आहे. पण समवेअर ना एक मिडल क्लास मेंटॅलिटी की ह्याचा काही भरोसा नाही, उद्या जर गेलं तर किती लोक कॉम्पिटिशनला असतात, आपल्याला एज्युकेशन असणं मस्ट आहे. आणि म्हणून मी त्या सगळ्याला ढकलत गेले, लांब होत गेले. नाही तर संधी खूप आधीच आली होती. मला तर कधी कधी आता असं मी विचार करते तेव्हा वाटतं की हे सगळं विधिलिखित होतं. म्हणजे या कला क्षेत्राशी माझा संबंध जुडलेला असणारच आहे आधीपासून, फक्त तो मी डिले करत होते असं मला वाटतं. आणि त्यामुळे सुरुवात आधी झाली असती पण ती मी होऊ दिली नाही असं म्हणता येईल. पण फायनली आता जेव्हा ही जी सुरुवात झाली आभासहाची आणि त्याचा पहिला पोस्टर महाराष्ट्र टाइम्स, जो एकमेव पेपर माझ्या घरी येत होता, त्या घरातल्या पेपरवरती फ्रंट पेजला ह्यूज पोस्टर असणं खूप मोठी गोष्ट होती एका मध्यमवर्गीय मुलीसाठी. आणि जेव्हा तो पोस्टर आला होता तो प्लाझा सिनेमाच्या बाहेर सुद्धा होता आणि माझ्या तिथे लागतं. हो, आणि मी सिटी लाईटला राहत होते, माझ्या घराच्या समोरच्या बस स्टॉपवर सुद्धा होता. वा. सो मला जेव्हा हे कळलं की आज तो रात्री 12 वाजता पोस्टर लागणार आहे, मी शूटिंगवरनं आले होते, मी आई बाबांना गाडीत बसवलं आणि त्यांना सांगितलं आपण एक राऊंड मारायला जातोय चला. आणि आई बाबा मी आणि माझा भाऊ असे आम्ही गेलो होतो आणि प्लाझा सिनेमाची ते मी गाडी थांबवली होती. आजही मी प्लाझाकडनं जेव्हा जाते ना मला तो क्षण आठवतो. आणि आम्ही उतरलो आणि मी बाबांना आणि आईला सांगितलं हे बघा काय आहे, आणि आम्ही असे वळलो आणि तो पोस्टर होता. अँड दॅट वॉज फॉर द फर्स्ट टाइम मी माझ्या आईबाबांच्या डोळ्यात, माझ्या भावाच्या डोळ्यात पाणी पाहिलं होतं आणि पाणावले होते सगळ्यांचे डोळे आणि एकदम इमोशनल मोमेंट होता आमच्या सगळ्यांसाठीच. आणि मला इतकं सिरियस ते वाटत नव्हतं तेव्हा, पण त्या मोमेंटला जाणवलं की बापरे, आय थिंक आय हॅव डन समथिंग ग्रेट इन लाईफ, अशी वाली ती फिलिंग आली होती मला. आणि मग मला असं वाटलं की असे बरेचसे क्षण आयुष्यात येत राहावे. सो दॅट वॉज व्हेरी स्पेशल आणि तो शो कायम माझ्यासाठी स्पेशल राहील. आजही आत्ताही मला ते आठवलं तरी खूप इमोशनल होतंय, कारण आत्ता मी भलेही खूप प्रोजेक्ट्स करीन पण ती माणसं राहिली नाही. आज नाही माझा भाऊ नाही राहिला, माझे बाबा नाही आहेत, पण ती कौतुकाची जी थाप होती ना ती पहिल्या प्रोजेक्टपासून सगळ्यांनी मला दिली आहे. म्हणजे मला कधीच अभिनेत्री व्हायची इच्छा नव्हती ना, मला त्याच्या मागचं काही अनलाईक इतर मुलींना असतं की त्यांना वाटत असतं की त्यांनी व्हावं आणि मग कोणीतरी सपोर्ट करावं. आमच्याकडे सगळं उलटं होतं. माझ्या आईबाबांना वाटायचं की मी या क्षेत्रात जावं, मी हे करावं. हो, अगदी. कारण आपल्या मिडल क्लास फॅमिलीत आई बाबा खूपच असे हे असतात ना की हे आपलं नाहीये, इथे असं होतं नको, त्यांनी ऐकलेलं असतं, मग ते आणखीनच आपल्याला कोशात एकदम हे करतात की नाही बाबा आपण खूप सिक्युअर्ड याच्यात असतो. हो, पण माझे पेरेंट्स फॉर बाय गॉड्स ग्रेस खूपच असे सपोर्टिव्ह होते. माझी आई जेव्हा ओल्ड कस्टमला होती आणि आई पण जॉब करत होती, कदाचित तो एक बघण्याचा हे वेगळा असू शकतो. आई ओल्ड कस्टमला होती आणि मी लहानपणापासून डान्स करायचे. सो माझ्या सोसायटीत मी डान्स करायचे आणि दरवेळेला मी पहिलं पारितोषिक मिळवायचे. सो आईला माहिती होतं की हिच्यामध्ये ते आहे, स्पार्क आहे. तर मंत्रालयात जेव्हा पण आई ची पूजा वगैरे काही असल्या ऑफिसची, तर हमखास मी एक परफॉर्मर असायचे. ती आई म्हणजे 3-4 कॅसेट 3-4 ड्रेस घेऊन जाणार आणि मग ती ह्याच्यावर डान्स कर त्याच्यावर डान्स कर असं म्हणून मी एक हक्काची परफॉर्मर होते. सो ते करत असताना ना स्टेज फिअर माझा कधीच गेला होता. तो स्टेज फिअर नव्हताच कधी. बरोबर. आणि बाबांच्या ऑफिसमध्ये बाबा पण हिंदुस्तान लिव्हरला होते, सो मी तिथेही बरेचदा परफॉर्म करायचे. सो त्यांना हे दिसत होतं जे मला दिसत नव्हतं कदाचित, आणि त्यामुळे ते प्रोत्साहन नेहमी देत आले. फक्त मी आय वॉज लिटिल स्केप्टिकल, कारण मला मैत्रिणी ज्या होत्या त्या थोड्याशा अशा बुरसटलेल्या विचारांच्या होत्या असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्या असं म्हणायच्या ही इंडस्ट्री खूप खराब आहे अपूर्वा, इथे वाईट असतं. कोणालाच काही संबंध नाही इंडस्ट्रीशी, पण ऐकून पण उगाच एक आपलं सांगायचे. अंटिल मी अनुभव घेतला आणि मला जाणवलं की असं काही नाहीये. मला तुला तेच विचारायचंय. मी असं ऐकलंय की तू बऱ्याच काही मुलाखतींमधनं म्हटलेस की मला फ्रेंड्स खूप कमी आहेत, मी खूप कमी बोलते किंवा माझी खूप कमी लोकांशी मैत्री होते किंवा मी खूप वेळ घेते माणसांना समजून घेणं आणि मैत्री करणं. पण इंडस्ट्रीमध्ये याचा तुला या स्वभावाचा
तुला कुठे तोटा झाला असं वाटतो का? कारण इथे असं म्हणतात की तुमचे फ्रेंड्स असायला पाहिजेत, तुम्ही 4 लोकांमध्ये मिसळलं पाहिजे, तुम्ही स्वतःहून फोन केले पाहिजे, तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला अटेंड केलं पाहिजे, तर तुमचा रॅपो वाढतो, तर तुमचं कोलॅबोरेशन वाढतं इतर ग्रुपसोबत. तर हे सगळं तुझं कदाचित थोडं कमी राहिलं म्हणून जो फ्लो, म्हणजे तुझ्याकडे तेवढी ताकद अभिनयाची, दिसण्याची सगळं असूनही हवा तसा फ्लो कामाचा राहिला नाही, किंवा तसं जसं आपलं बोलणं झालं तसं ऑफर्स आल्या नाहीत, कारण तू थोडंसं त्या ह्याच्यात असल्यामुळे त्या स्वभावाचा तुला कुठे तोटा झाला असं वाटतं का? आणि फायदा झाला असेल तर तो काय झाला? टू बी ऑनेस्ट मला नाही वाटत तोटा झाला. ऑफकोर्स तुम्ही म्हणता तसे लॉबी आहे, मी अजिबात डिनाय करणार नाही. लॉबी आहे, ग्रुपिझम आहे, प्रेफरन्सेस आहेत, आणि असे जरी असलं तरी तुम्ही ॲज अ कलाकार काय आहात हे तुम्हाला माहिती आहे. सो जस्ट बिकॉज अपॉर्च्युनिटी नाही म्हणून आपल्यात ती केपेबिलिटी नाही असं मी मानत नाही, फर्स्ट थिंग. आणि या कुठल्याच लॉबीशी किंवा ग्रुपिझमशी मला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण मी समजू शकते की प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. आणि एखादा प्रोजेक्ट जेव्हा आपण लोकांबरोबर करतो तेव्हा ऑटोमॅटिकली एक रॅपो तयार होतो, अंडरस्टँडिंग होते, क्रिएटिव्हिटीची अंडरस्टँडिंग पटकन असते. त्यामुळे बरेचदा लोक प्रेफर करतात त्याच व्यक्तींना रिपीट करण्याची किंवा त्यांच्याबरोबरच कामं करण्याची. अँड दॅट्स हाव लॉबी इज बीन फॉर्म्ड, विच इज आय एम ओके. अशा प्रोजेक्ट्समध्ये जेव्हा मला ऑफर केलं जातं तेव्हा कमर्शियली मी त्यांच्यावर काम करायला तितकीच उत्सुक असते. परंतु माझा आक्षेप कशाला आहे, जेव्हा असे लॉबी किंवा अशा काही ग्रुपची लोक एखाद्या डिझर्विंग कॅन्डिडेटला किंवा डिझर्विंग कलाकाराला कमी लेखतात किंवा मागे ढकलतात किंवा बुली करतात, तेव्हा मात्र मी आवाज त्याच्या अगेन्स्ट नक्कीच उचलते आणि मी त्या गोष्टीच्या अगेन्स्ट आहे. बाकी कामानिमित्त लॉबी आहे आणि म्हणून मला काम मिळत नाही, मला असं वाटतं की नशिबापेक्षा जास्त कधीच कुणाला काही मिळत नाही, या मताची मी आहे. आणि इफ यू सी तर लास्ट 15 वर्षात काही असे प्रोजेक्ट्स पण आहेत जिथे मी कधीच अप्रोच केलं नव्हतं ना, मी कधी तिथे ऑडिशन केलं होतं. त्यांनी कुठेतरी माझं काम पाहिलं आणि त्यांनी मला बोलवून घेतलं. आणि मग ते हिंदी सिनेमा असू दे किंवा मराठी सिनेमा सुद्धा असू दे, मी कधीच तिथे अप्रोच केलं नव्हतं, पण त्यांनी पाहिलं होतं मला, किंवा त्यांनी जाणीव त्यांना होती माझ्या कामाची किंवा माझी कपॅबिलिटी माहिती होती. सो मला माझ्या हक्काची कामं मिळत गेली. सो त्याच्यामुळे कामं मिळाली नाही, मैत्री न केल्यामुळे किंवा हँगिंग आउट ऑफ पार्टिंग विथ देम नाही मिळाली तर असं मला नाही वाटत. आणि मुळातच माझा स्वभाव, मी वेळ घेते, कारण तसे अनुभव आयुष्याकडनं मला मिळत गेले आहेत. आणि त्यामुळे आता मी घाबरते टू इन्व्हेस्ट माय एनर्जी और फ्रेंडशिप. माझ्यासाठी खूप प्युअर आहे हे सगळं, आणि मी कुठल्याही कामाकरता त्याचा वापर ॲज अ टूल नाही करत. सो आय एम ओके टू से की वी आर कॉलिग्स रादर दॅन वी आर बेस्ट फ्रेंड्स. नाही, आय एम नॉट अ बेस्ट फ्रेंड और आय एम नॉट अ फ्रेंड. यू आर माय कॉलिग, लेट्स वर्क टुगेदर, दॅट्स इट. काम संपलं, तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. आय एम ओके विथ दिस रादर दॅन टॅगिंग की आपण एक झुंड में चलो. नाही, मी एकटी चालायला तयार असते. आणि आय थिंक काही वाईट नाही झालंय आतापर्यंत, छानच झालंय. माझं स्पष्ट वक्तेपणा बरेच लोकांना खटकतो आणि तोच कदाचित फायदेशीर सुद्धा राहतो, कारण टॉक्सिक लोक आपोआप लांब होतात. ते महत्वाचं. आणि याच नाही, मला वाटतं सगळ्याच फील्डमध्ये असं असणं खूप गरजेचं आहे, सध्याची गरज आहे. मला तेच तुला विचारायचंय, कारण बिग बॉस मध्ये जेव्हा तू गेली होतीस त्यावेळेला एक तर तुझी ऑलमोस्ट चांगली एक हे होती की अरे तुला लोक ओळखत होती, बिकॉज सगळं हे होतं. पण आधी तू जसं म्हणालीस तसं की लोकांना मी स्पष्ट बोलते हे एक स्वभावाविषयी आधीच एक अवेअरनेस होता, आणि गेल्यावर तो तिकडे थोडा दिसला. कारण तू तिथेही तशीच वागलीस, कारण बऱ्याचदा तसंच वागणं तिथे फायद्याचं ठरतं, म्हणून तर तू फायनलिस्ट होतीस, टॉप टू म्हणजे अक्षरशः तू जिंकणारच इतपत हे होतं. आणि समोरची व्यक्ती जिंकल्यावर अरे असं कसं झालं असेही प्रश्न होते त्यावेळेला. तर त्यामुळे मला तू ते सांग की बिग बॉसचा तुला एक फायदा काय झाला आणि तोटा काय झाला? सी, मला आजही असं वाटतं की मी जितकी स्पष्ट होते त्या शोमध्ये तितकं आय डोंट थिंक सो कोणीच होतं. मग ते कंटेस्टंट्स बरोबर असू दे किंवा अगदी होस्ट बरोबर असू दे, मी माझी मतं परखडपणे मांडली होती.
आणि मी कधीच माझ्या मतांवरती 4 लोक आता बदलली आहेत म्हणून मी माझं मत बदलावं, मी कधीच असं केलं नाही. मग आणि आय वॉज रेडी फॉर ऑल द रिझल्ट्स. काही त्याचा रिझल्ट आला तरी मला त्याचं दुःख नसणार आहे, हे मला आधीपासून क्लिअर होतं.